नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद परंतु शिक्षण चालू या अंतर्गत आपलं ऑनलाईन शिक्षण चालू आहे. विद्यार्थी बालमित्रांनो, आपण या ऑनलाईन शिक्षणामधून आपल्या शिक्षणाला खंड पडू दिलेला नाही आणि अशा ह्या शिक्षणाची ही जी धारा चालू आहे यामध्ये आपण विज्ञान विषयातील प्रदूषण या घटकाकडे जाणार आहोत आणि या प्रदूषण घटकामधील हवा प्रदूषण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर हे तुमच्या समोर सादर करीत आहे तुमचे विज्ञानचा शिक्षक तानाजी तुपे, बर्वेनगर, शाळा क्रमांक 4, घाटकोपर, एन विभाग. आज आपण एक सुविचार पाहणार आहोत. सुविचार आहे, प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा. आपल्या जीवनामध्ये पर्यावरण अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण त्या पर्यावरणाचा उपयोग योग्य प्रकारे करून घेतला तर आपल्या जीवनावर त्याचा फार चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. पण आपण मानव या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे दूषित घटक मिसळतो आणि त्याचा परिणाम असा होतो की हे पर्यावरण बिघडत चाललेले आहे. पर्यावरणाचा बिघड म्हणजेच प्रदूषण आणि मग हे प्रदूषण वाढले की आपल्या जीवनावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा या आजच्या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला जी अध्ययन निष्पत्ती पाहायची आहे ती अशी आहे की पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि नैसर्गिक संसाधनाचा अति वापराचा परिणाम काय होऊ शकतो त्याविषयीची माहिती मिळवणे. पहा विद्यार्थी बालमित्रांनो, हे तुमच्या समोर चित्र दिसत आहे. हे चित्रांचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. मग प्रदूषण म्हणजे काय? तर विद्यार्थी बालमित्रांनो, कोणत्याही प्रमुख घटकामध्ये जर दूषित घटक मिसळले तर ते दूषित घटक मिसळल्यामुळे त्याची जी चांगलेपणाची कसोटी आहे ती बिघडते आणि ती बिघडल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि ते दुष्परिणाम म्हणजे प्रदूषणास सामोरे जाणे. मग असे हे दुष्परिणाम हवा याच्यातून, हवेचे प्रदूषणातून, जल प्रदूषणातून, मृदा म्हणजे माती या प्रदूषणातून आणि ध्वनी प्रदूषणातून आपल्याला भोगावे लागतात. तर याशिवाय ह्या पृथ्वीवर समस्या निर्माण करणारे काही घटक आहेत की ज्या घटकांमुळे आपल्या मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा झालेला आहे. तर असे ते घटक आहेत. त्याच्यामध्ये औद्योगिकरण म्हणजे वाढती कारखानदारी. या वाढत्या कारखानदारीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू आपल्या वातावरणामध्ये पसरल्यामुळे मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. याशिवाय लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लोकसंख्येमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम जी नैसर्गिक साधने आहेत त्यांच्या तुटवडा निर्माण झाल्या होऊ शकतो आणि तो तुटवडा भरून काढण्यासाठी जी काही उपाययोजना केली जाते त्यातून देखील आपल्याला समस्या निर्माण होतात. खाणकाम करणे हा देखील पृथ्वीवर समस्या निर्माण करणारा घटक आहे. तर खाणकाम म्हणजे काय? आपली ही पृथ्वी अनमोल अशा खजिन्यांची खाण आहे. त्यातून आपल्याला रत्न, माणिक, अनेक प्रकारचे धातू, वेगवेगळ्या प्रकारचे वायू, इंधन हे सर्व मिळतात आणि हे सर्व मिळवण्यासाठी ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर खाणकाम मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि ते खाणकाम केल्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होऊ शकते. वाहतूक हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न जरी असला तरी वाहतूक यंत्रणेमुळे प्रदूषण वाढलेलं आहे किंवा वाढतंय. कारण वाहतूक यंत्रणेसाठी जी यंत्र वापरले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंधनांचा वापर केला जातो आणि त्या इंधनांच्या वापरामुळे
प्रदूषण होते। याशिवाय विद्यार्थी बालमित्रांनो, हरित क्रांतीबरोबरच आता कृत्रिम खतांचा वापर देखील केला जातो आणि त्या कृत्रिम खतांच्या वापरामुळे शेतजमीन ही निकृष्ट बनत चाललेली आहे। म्हणजे अतिरिक्त कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर केल्यामुळे देखील समस्या निर्माण झालेली आहे। तुमच्या समोर हे एक दृश्य आहे। ह्या दृश्यामध्ये आपली ही वसुंधरा पृथ्वी माता आपल्याला काय म्हणते? माझ्या लेकरांनो, मला वाचवा। पहा, यामध्ये एक भाग अतिशय सुजलम सुफलम आहे आणि दुसऱ्या भागामध्ये अतिशय वृक्षपणा आलेला आहे। आणि तो वृक्षपणा कशामुळे आलेला आहे त्याचं देखील तिथे आपल्याला चित्र दिसतंय की वाढत्या कारखानदारीमुळे किंवा औद्योगिकीकरणामुळे मानवाने केलेला ऱ्हास याच्यामुळे हा प्रकार घडू शकतो। आणि जर हे घडत राहिलंच कायमस्वरूपी तर आपल्यालाच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत। तर आज आपण या प्रदूषण पाठातील हवा प्रदूषण या घटकाची विशेष माहिती मिळवणार आहोत। हवा प्रदूषण म्हणजे हवेमध्ये अतिरिक्त अशा प्रकारचे विषारी वायू, धूळ किंवा सूक्ष्मजीव मिसळल्यामुळे त्या हवेचे जे प्रदूषण होते त्याला हवा प्रदूषण असे म्हणतात। तुमच्या समोर हवा प्रदूषण करणारे हे काही 3 चित्र आहेत। पहा, हे पहिलं चित्र जे आहे हा आहे वणवा, दुसरं चित्र आहे हा अणुस्फोट आणि तिसरं चित्र आहे हे वाहतुकीचे आहे। या तीनही प्रकारातून वायू प्रदूषण होत असते। याशिवाय देखील अनेक काही कारण आहेत की ज्या कारणांमुळे वायू प्रदूषण हवा प्रदूषण होते। इथे हवा आणि वायू याच्यामध्ये काय फरक आहे तर तो आपण पुढे पाहूया। तर पहा बाळांनो, हवा आपल्या आजूबाजूला जी असते ती हवा आणि त्या हवेमध्ये जे घटक असतात ते असतात वायू। ते वायू कशा प्रकारे आहेत तर नीट पहा, हवेमध्ये नायट्रोजन हा वायू 78% असतो। म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे। आपल्या सर्व सजीवांना जो ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू लागतो तो प्राणवायू हवेमध्ये त्याचं प्रमाण आहे 21%। याशिवाय ऑर्गॉन 0.9% आणि इतर काही वायू जे आहेत ते देखील आहेत 0.007। याशिवाय कार्बन डायऑक्साइड वायू हा जो वायू आहे हा देखील आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण वनस्पती या कार्बन डायऑक्साइड वायूच्या साहाय्याने त्यांचे अन्न तयार करतात आणि वनस्पतींचं अन्न म्हणजेच वनस्पती ह्या आपल्यासाठी आवश्यक असतात। मग कार्बन डायऑक्साइड वायू याचं देखील प्रमाण ह्या हवेमध्ये नगण्य दिसतंय परंतु अत्यंत मोलाचं आहे। म्हणजे हवा म्हणजे एक वायूचं एक मिश्रण आहे की ज्या मिश्रणामध्ये कोणते घटक आहेत हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, परंतु काही प्रक्रिया केल्यानंतर मात्र आपल्याला त्यात हवेतील त्यात वायूंची ओळख होऊ शकते। तर हवा प्रदूषित करण्यासाठी जे काही घटक असतात म्हणजे ज्या घटकांमुळे हवा प्रदूषित होते त्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात। आणि मग ही प्रदूषके अजैविक आणि जैविक घटकांवर परिणाम घडवून आणतात। आता अजैविक घटकांमध्ये जमीन, सूर्यप्रकाश, हवा, पाणी हे अजैविक घटक आहेत आणि जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सर्व प्रकारचे सजीव त्यात मानव देखील आला। या सर्वांवर ह्या प्रदूषकांचा दुष्परिणाम होत असतो। आणि मग अशी ही जी प्रदूषण घडवणारी जे घटक आहेत प्रदूषके आहेत ते 2 प्रकारचे आहेत। एक नैसर्गिक प्रदूषके आणि दुसरं मानवनिर्मित प्रदूषके। आता नैसर्गिक प्रदूषके जे आहेत हे कालांतराने नष्ट होतात
परंतु मानवनिर्मित जी प्रदूषके आहेत किंवा आहेत ते लवकर नष्ट होत नाहीत. तर मग आपण ह्या प्रदूषकांच्या माहिती घेणार आहोत. तर नैसर्गिक प्रदूषके कोणकोणत्या घटनांमुळे किंवा घटकांमधून निर्माण होतात, तर वनवेचा उद्रेक या घटनांमुळे हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू मिसळतात आणि ते वायू आपल्या हवेमध्ये प्रदूषण घडून येतं. याशिवाय मानवनिर्मित प्रदूषके कोणती, तर मानवनिर्मित प्रदूषणामध्ये इंधनांचा वापर, म्हणजे जे इंधन वापरले जातात त्या इंधनांमधून बाहेर पडणारे जे विषारी वायू आहेत त्याच्यातून हवेचं प्रदूषण होतं. याशिवाय घनकचरा म्हणजे स्थायू रूपातील जो कचरा असतो, शेतीतील कचरा असतो, बागेतील कचरा असतो, ह्या सर्वांचं ज्वलन केल्यामुळे हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू मिसळतात आणि हवा प्रदूषण होऊ शकते. औद्योगिकरण म्हणजे कारखानदारीतून जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होते, कारण त्यांच्यातून निर्माण होणारी जी प्रदूषके आहेत ते त्या प्रदूषणास कारणीभूत ठरतात. याशिवाय विद्यार्थी बालमित्रांनो, अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट ही देखील प्रदूषके आहेत की जी प्रदूषके हवा प्रदूषणास फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात असं म्हणूया. तर आपण हवा प्रदूषणाची कारणं कोणकोणती आहेत ती पाहणार आहोत. जी आपण हवेची प्रदूषके पाहिलीत की जी प्रदूषके ज्या कारणाने निर्माण होतात तीच कारणे हवा प्रदूषणाची कारणे आहेत आणि त्याचे देखील हे दोन प्रकार आहेत, एक मानवनिर्मित कारणे आणि नैसर्गिक कारणे. म्हणजे हवा प्रदूषणासाठी निसर्गातून देखील हवा प्रदूषण होऊ शकते आणि मानवनिर्मित कारणाने देखील प्रदूषण होऊ शकते. तर पहिलं आहे ज्वालामुखी, भूकंप, वावटळी, वावटळी किंवा धुळीची वादळ, वणवा, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे, म्हणजे ह्या नैसर्गिक कारणांमुळे हवा प्रदूषित होते. आता मानवनिर्मित कारणांमध्ये इंधनांचा वापर, औद्योगिकीकरण, अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट ही कारणे आहेत की ज्यांच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. मग आता आपण थोडंसं विस्ताराने पाहत जाऊया. तर पहा, आपण प्रथम पाहिलं की नैसर्गिक कारणाने हवा प्रदूषण होतं. त्यातील पहिलं कारण आहे ज्वालामुखी. बाळांनो, ज्वालामुखी म्हणजे काय, तर ही आपली पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी फार अनमोल आहे. ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये फार मोठा उष्णतेचा साठा आहे. त्याच्यात अनेक प्रकारचे रसायने मिश्रित असा लाव्हारस आहे आणि हा लाव्हारस ह्या पृथ्वीच्या भूगर्भातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येतो, त्याला ज्वालामुखी असं म्हणतात. आणि मग तो ज्या ठिकाणाहून बाहेर पडतो त्याला ज्वालामुखीचे मुख म्हणतात. आणि मग अशा ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने ह्या पृथ्वीवर काय काय पसरतं, तर वायुरूप आणि द्रवरूप असे पदार्थ पसरतात. हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया क्लोराईड, हायड्रोजन बाष्प आणि धूलिकण अशा विविध प्रकारचे घटक ह्या पृथ्वीवर बाहेर पडतात आणि हे सर्व आपल्या मानवी जीवनास किंवा इतर सजीवांना देखील फार घातक असतात की जेणेकरून त्यांचा आपल्या जीवनावर किंवा सजीवांच्या जीवनावर फार विपरीत परिणाम होऊ शकतो. असा हा ज्वालामुखी. काही देशांमध्ये वारंवार ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. पुढे भूकंप. भूकंप म्हणजे काय, ज्वालामुखी आणि भूकंप ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
तर भूकंपाच्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर बाळांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या गर्भात जो ज्वालारस असतो, तो लाव्हारस असतो, तो बाहेर येतो म्हणजे ज्वालामुखी. परंतु ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जी पाण्याची वाफ असते, विषारी वायूंचा जो साठा असतो, तो कधीतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो बाहेर निघत असताना ह्या पृथ्वीला तो खालून धक्के मारत असतो आणि तो धक्का ज्या ठिकाणी पृथ्वीचा भूभाग हा नाजूक असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लागून फार मोठ्या प्रमाणात हानी पोचते आणि नुकसान होते. यामध्ये नैसर्गिक हानी देखील होते आणि जीवित हानी देखील होते. तर भूकंपामुळे निसर्गामध्ये किंवा हवेमध्ये विषारी वायू मिसळले जातात, पाण्याची वाफ मिसळली जातात. अशा ह्या भूकंपाने कित्येक ठिकाणी फार मोठमोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपल्याकडे 1993 साली किल्लारी येथे फार मोठ्या प्रमाणात भूकंप झाला आणि त्यामध्ये कित्येक लोकांचे प्राण गेले. हा भूकंप जर झाला तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची ज्या आपत्ती येतात त्या आपत्तींना सामोरं जावं लागतं. म्हणून भूकंप हे प्रदूषणाचं एक कारण आहे, नैसर्गिक कारण आहे. आता वावटळी व धुळीची वादळ. आता वावटळ म्हणजे काय, तर पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण गावाकडे फिरत असू तर अचानकपणे एखादा धुळीचा गोल गोल फिरणारा भोवरा आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे वावटळ, की ज्यातून धुळीचे कण, केरकचरा, पालापाचोळा हा उडवून नेला जातो. याशिवाय वाळवंटामध्ये देखील अशा प्रकारची वादळ होतात आणि ह्या वादळांमध्ये धुळी जास्त प्रमाणात उडून नेली जाते आणि त्यामुळे धुळीचे कण जास्त प्रमाणात हवेमध्ये मिसळून हवा धुळीने युक्त होते. मग त्याला धुळीची वादळ असे म्हणतात. मग अशा ह्या धुळीच्या वादळांमध्ये देखील परागकण आणि सूक्ष्म जीव देखील असतात, कारण ते शेवटी वादळ आहे. वणवा. आता वणवा हा जो भाग आहे तो वणवा म्हणजे काय, तर निर्भीड जंगलामध्ये वनस्पती ज्या असतात त्या वनस्पती एकमेकावर घासून कधीतरी आग निर्माण होते. तो नैसर्गिक वणवा. काही वेळेला मानवाकडून अनावधानाने जंगलाला आग लावली जाते, तो देखील वणवा असतो. आणि अशा ह्या वणव्यामध्ये त्या जंगलातील झाडे जळून नष्ट होतात, तसेच इतर काही जे घटक असतात त्यांना देखील हानी पोचते. त्या वणव्यामध्ये अनेक प्राण्यांचे देखील होरपळून मृत्यू होतो. मग असा वणवा जेव्हा लागतो तेव्हा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड आणि धूर हे जास्त प्रमाणात मिसळले जातात आणि हवा प्रदूषित होते. तर पहा बाळांनो, हवेमध्ये सूक्ष्मजीव मिसळल्याने देखील हवा प्रदूषित होते. मग सूक्ष्मजीव मिसळले जातात आणि हवा प्रदूषित होते, याचं कारण आपण पहा, कवके म्हणजे बुरशी. या बुरशीचं काही दिवसानंतर असे त्याचे बीजाणू बाहेर पडतात आणि ते जर हवेमध्ये पसरले तर त्याचा आपल्या मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो. आता देखील काही सूक्ष्म जीव या हवेमध्ये पसरून, आपला हा सध्या कोरोना आहे तो देखील एक सूक्ष्मजीव आहे. मग असे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे हवेमध्ये मिसळल्याने हवा प्रदूषित होते आणि मग सूक्ष्मजीवांच्या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर किंवा इतर सजीवांवर देखील त्याचा खोलवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे ह्या सर्व प्रकारांनी, नैसर्गिक प्रकारांनी हवेचे प्रदूषण घडून येते. आता आपण
मानव निर्मित हवा प्रदूषणाचे जे घटक आहेत त्यातील घटक पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे इंधनांचा वापर. आता पहा, इंधनांच्या वापरामध्ये आपण 3 प्रकारचे इंधन वापरतो. एक स्थायू इंधन, द्रवरूप इंधन आणि वायुरूपी इंधन. स्थायूरूप इंधनामध्ये पूर्वपार पासून आपण लाकूड या इंधनाचा वापर करत आलेलो आहोत. दगडी कोळसा, कोळसा, नंतर गोवऱ्या यासारख्या स्थायू पदार्थांचा वापर करून इंधन म्हणून त्यांचा वापर केला जातो. त्यातून देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होणारा धूर हा प्रदूषणास कारणीभूत ठरतो. तसेच रॉकेल, डिझेल, पेट्रोल यासारखे द्रवरूप जे इंधन आहेत त्या इंधनांच्या ज्वलनातून देखील कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे वायू बाहेर पडतात आणि हवा प्रदूषित होते. याशिवाय LPG गॅस, CNG गॅस हे वायुरूप इंधन वापरून आपण काही क्रिया करत असतो. मग ह्या इंधनांच्या वापरामुळे काय होतं तर हवेतील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुग ह्यांचे प्रमाण हवेमध्ये वाढते आणि हवा प्रदूषित होते. याशिवाय विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्या आजूबाजूला शेतीमध्ये निर्माण होणारा जो कचरा असतो तो कचरा शेतकरी शेतामध्ये जाळतो. शेतामध्ये जाळल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा काही अंशी फायदा होतो, परंतु परिसरातील घटकांना मात्र त्याचा तोटा होत असतो. कारण त्या ज्वलनामुळे काही विषारी वायू किंवा कार्बन डायऑक्साईड त्या हवेमध्ये मिसळून तेथील हवा प्रदूषित होऊ शकते. मग हे दुसरं जे चित्र आहे, या दुसऱ्या चित्राचा मात्र तुम्हाला जरा विचार करावा लागेल. मग ह्या दुसऱ्या चित्राचा विचार करत असताना हे नैसर्गिक स्रोतापासून निर्माण होणारं विद्युत म्हणजे सूर्यापासून सौर ऊर्जा मिळवणं, यातून जर मिळवली तर प्रदूषण होण्याचा परिणाम फार कमी होईल. याशिवाय पवनचक्क्यांपासून मिळणारी वायू ऊर्जेवर चालणारी ऊर्जा ती जर निर्माण केली तर निसर्गावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही. म्हणजे नैसर्गिक इंधनं जर वापरली तर प्रदूषण कमी होऊ शकतं. मात्र जर आपण खाणकामातून किंवा इतर काही इंधनं वापरली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. औद्योगिकीकरण, कारखानदारी की कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात आणि त्यासाठी काही जे घटक वापरले जातात त्या घटकांच्या मिश्रणातून वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर पडतात. तसेच कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो. त्या पाण्यामध्ये देखील विषारी घटक मिसळले जाऊन ते मिसळलेलं पाणी, विषारी पाणी कारखान्यातून बाहेर टाकलं जातं आणि कारखान्यातून बाहेर टाकलेलं पाणी कुठेतरी नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे नद्यांचं पाणी देखील प्रदूषित होतं. म्हणजे कारखानदारीमुळे जलप्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं. याशिवाय त्या कारखान्याच्या परिसरामध्ये जी जमीन असते म्हणजे मृदा, तिचं देखील प्रदूषण होतं. म्हणजे प्रदूषण 3 ठिकाणी होतं. एक हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि जमिनीवर. म्हणजे जल, मृदा आणि पाणी, हवा या ठिकाणी प्रदूषण होत असतात. मग औद्योगिकीकरणामुळे काय होतं तर हवेमध्ये गंधकाची भस्म, नायट्रोजन ऑक्साईड यांचं प्रमाण वाढतं आणि प्रदूषण होत असतं. आता आपण एक पुढील घटक पाहतोय तो आहे अणुऊर्जा निर्मिती. अणु म्हणजे अतिशय बारीक कण. ह्या बारीकशा कणाचा जर स्फोट केला तर त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हानी पोचू शकते. आपल्या मुंबईतील तारापूर येथे
औष्णिक विद्युत अणु ऊर्जा निर्मिती केंद्र आहे आणि त्या ठिकाणी अणु निर्मिती केली जाते. अणु मग अणुबॉम्ब वगैरे असे जे तुम्ही शब्द वापरत असतात तर त्यामध्ये अणु हा वापरले जातात. तर बाळांनो, हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी अणुस्फोट घडवला आणि त्याचे दुष्परिणाम आजपर्यंत देखील तेथील मानवी जीवनावर दिसून येत आहे. अणुच्या स्फोटाने फार मोठा विध्वंस होऊ शकतो, म्हणून त्यांचा वापर फार काळजीपूर्वक करण्यात यावा. अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांचा वापर केला जातो आणि त्याच्यातून ते करत असताना त्याच्या किरणोत्सर्गातून जे काही घटक बाहेर पडतात त्याच्यातून वायू प्रदूषण होत असते. असे हे मानव निर्मित कारणे आहेत की ज्यामुळे हवा प्रदूषण होते. मग आपण थोडस एका वेगळ्या घटनेकडे वळणार आहोत. ती घटना अशी आहे की लंडन मध्ये 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीमध्ये दाट धुकं पसरलं होतं. मग हे सांगण्याचं कारण काय आहे तर धुकं आणि धुरकं याच्यामध्ये फरक आहे बाळांनो. धुके हे सहसा थंडीच्या दिवसातच पडते. पहा, थंडी आपल्या पहाटे पहाटे धुके पडत असते. धुके म्हणजे काय तर हवेमध्ये पाण्याचे अगदी कणाकणाने असलेले जे स्पार्क त्याच्यातून जो एक झालर तयार होते पांढरुकी, ते त्याला धुकं म्हणतात आणि धुक्यामधून चालताना आपल्या अंगाला अत्यंत आल्हाददायक असं वाटतं. मग अशा ह्या धुक्यामध्ये दगडी कोळशातून निघणारा जो धूर, म्हणजे लंडनमध्ये दगडी कोळशाचा वापर करून जी कारखानदारी चालायची किंवा चालते म्हणूया, त्यातून जो धूर बाहेर पडतो तो धूर त्या धुक्यामध्ये मिसळून जे धुरकं तयार झालं, धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून जे तयार होतं त्याला धुरकं म्हणतात आणि त्या धुरक्याची छाया लवकर मिटत नाही. धुकं हे सूर्याची उष्णता पडल्यानंतर काही काळाने नष्ट होतं, परंतु धूर जो असतो तो लवकर नष्ट होत नाही. धूर नष्ट करण्यासाठी हवेच्या प्रवाहाची गरज असते, परंतु वातावरणातील हवेचा प्रवाह कसा असेल त्याच्यावर ते प्रमाण अवलंबून असतं. मग धुरकं हे निर्माण झालं आणि ते धुरक्याची छाया त्या देशात 5 दिवसापर्यंत टिकली, म्हणून त्याचं आपल्याला इथे उदाहरण देण्यात आलेलं आहे प्रदूषणासाठी. याशिवाय लंडनमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा प्रसंग घडला, तो 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीमध्ये देखील अशाच प्रकारचं धुरकं निर्माण झालं आणि त्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात त्याला सामोरं जावं लागलं. पुढे इसवी सन 1948 अमेरिकेतील पीटर्सबर्ग या शहरावर धूर आणि धुराची काजळी पसरली आणि ती धूर आणि धुराची काजळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली की बाळांनो, तिकडे दिवसा देखील रात्रच असल्याचा भास निर्माण झाला आणि म्हणून त्या शहराला काळे शहर म्हणून ओळखलं गेलं. आणि अशा ह्या काही इतिहासातील घटना म्हणजे घडून गेलेल्या घटना की ज्या जागतिक स्वरूपाच्या आहेत, त्याचा आपण आता मागोवा घेतलेला आहे. आपल्या भारतामध्ये 1984 साली फार मोठी दुर्घटना घडली आणि ही दुर्घटना युनियन कार्बाइड या कंपनीमध्ये घडलेली आहे की त्या युनियन कार्बाइड कंपनीतून अतिशय विषारी वायू बाहेर पडल्यामुळे त्या परिसरातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. पहा, तिथे स्फोट झाला
काही विषारी वायू बाहेर पडले, त्या ज्वलनाने आजूबाजूच्या परिसरामध्ये नाही तेवढ्या प्रकारची हानी झाली. लोक रात्री सैरावैरा पळत होते, कोणालाही काय घडतंय कळत नव्हतं, परंतु सर्वांना एक दुर्गंधयुक्त वास येत असे, त्याचा मात्र सगळ्यांना संशय आला आणि मग त्या दुर्गंधयुक्त वायूमुळे सर्वांना धोका निर्माण झाला आणि अशी ती घटना आपल्या भारतात फार मोठ्या प्रमाणात घडली आणि ती घटना आपल्या भारतातील इतिहासातील मोठी घटना आहे. जवळजवळ 8,000 लोक प्राणाला मुकले, याशिवाय कित्येक हजार लोक, तुमच्या समोर जे एक चित्र दिसतंय, या चित्रामध्ये जे परिणाम घडलेले लोकांना अनेक प्रकारचं अपंगत्व आलेलं आहे आणि आजही त्या भोपाळ दुर्घटनेच्या काही केसेस अजूनही ह्या गोष्टींना दुष्परिणामाला सामोरे जात आहे. मग अशी ह्या औद्योगिकरणातून फार मोठ्या प्रकारची हानी होऊ शकते, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आतापर्यंत आपण हवा प्रदूषणाची कारणं आणि त्याची प्रदूषक यांची माहिती मिळवल्यानंतर हवा प्रदूषके कोणती, तर हवा प्रदूषकांच्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये हवा प्रदूषकामध्ये प्रथम वायू आहे सल्फर डायऑक्साईड. तर सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 हा कुठे निर्माण होतो, तर कारखान्यांमध्ये ज्या ठिकाणी कोळसा किंवा खनिज तेल वापरले जातात त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. मग या सल्फर डायऑक्साईड वायूमुळे काय होतं, तर या सल्फर डायऑक्साईड वायूमुळे डोळ्याचा दाह निर्माण होतो आणि श्वसन मार्गाचा दाह होतो. दाह म्हणजे आग होणे. आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त कफ निर्मिती होते, खोकला लागतो, दम लागते. म्हणजे हवेतील प्रदूषणाचा मानवी जीवनावर किंवा इतर सजीवांच्या जीवनावर होणारा परिणाम म्हणजे श्वसन क्रियेवर होणारा परिणाम. याशिवाय सल्फर डायऑक्साईड वायू शिवाय पुढील हवा प्रदूषक आहे कार्बन मोनॉक्साईड CO. तर हा कार्बन मोनॉक्साईड हा वाहनांमध्ये वापरलेल्या इंधनात आणि कारखान्यांमधून निघालेल्या धुरात असतो आणि याचा परिणाम आपल्या सजीवांच्या रक्तातील जे ऑक्सिजन आहे त्याच्यात घट करण्याचं काम हा कार्बन मोनॉक्साईड करत असतो. आपण पहा, श्वासामध्ये जी हवा आपण घेत असतो त्या हवेमध्ये कोणत्या प्रकारचा वायू आहे हे आपल्याला माहिती नसतं, परंतु आपल्या शरीरामध्ये असलेलं एक यंत्र आहे की फुफ्फुस ज्याला आपण म्हणतो, ते फुफ्फुस हे यंत्र फक्त ऑक्सिजन घेतं आणि इतर निरुपयोगी जे वायू आहेत त्यांना ते उच्छवासाद्वारे बाहेर टाकतं. ह्या यंत्रामध्ये देखील ह्या यंत्रावर ह्या विषारी वायूंचा जर जास्त परिणाम झाला तर त्याची देखील कार्यक्षमता कमी होऊ शकते. मग नायट्रोजनची ऑक्साईड, ह्या नायट्रोजनची ऑक्साईड ही वाहनांच्या धुरांतून निर्माण होतात. मग वाहनांमध्ये डिझेल, पेट्रोल यासारखे इंधन वापरले जातात आणि त्या इंधनातून ही नायट्रोजनची ऑक्साईडे आपल्या हवेमध्ये मिसळतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. म्हणजे सजीवांची किंवा आपली फुफ्फुसे आणि श्वसन मार्ग यांच्यावर त्याचा विपरीत किंवा दुष्परिणाम घडून येतो. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, आता हवेत कणरूप पदार्थ असतात हे आपल्याला घरामध्ये येणारा एखादा सूर्यकिरणाचा कवडसा त्यावेळेला कळेल की हवेमध्ये किती सूक्ष्म कण असतात, की जे सूक्ष्म कण आपण सूक्ष्मदर्शी शिवाय पाहू शकत नाही. असे सूक्ष्म कण काही वेळेला आपल्याला सूर्यकिरण जर एखाद्या कवडशाच्या रूपाने जर आला तर तेव्हा पाहायला मिळतात. अतिशय बारीक बारीक कण या हवेमध्ये आहेत आणि ते कण जे आहेत ते कण
उद्योग आणि वाहनांच्या धुरातून देखील निर्माण होतात. त्यातून श्वसनाचे रोग निर्माण होऊ शकतात. धूळ, मातीतून अतिशय बारीक उडणारा जो कण आहे त्याला आपण धूळ म्हणतो आणि तो त्या धुळी व्यतिरिक्त इंधनांच्या वापरातून देखील धूळ निर्माण होते. इंधन वापरल्यानंतर त्यांचा जो स्थायीरूप असा कणरूप असे जे पदार्थ असतात त्याला धूळ असं म्हणतात आणि ती धूळ देखील हवेमध्ये मिसळल्याने त्रास होतो आणि या हवा प्रदूषकातील जी धूळ आहे तिच्याने सिलिकॉसिस नावाची व्याधी होते. कीटकनाशके, कीडनाशके आपल्या शेती उद्योगामध्ये पिके चांगली येण्यासाठी पिकांवर पडणारे आळी कीड यांचा नाश करण्यासाठी कीटकनाशके मारले जातात आणि अशी ही कीटकनाशके जे निर्माण होतात ती कीटकनाशके तयार करण्याची जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधून अनेक रासायनिक घटक वापरले जातात आणि त्या रासायनिक घटकांचा परिणाम म्हणून ह्या प्रदूषणात त्याचा भर पडते. मग ती कीटकनाशके ह्या जमिनीवर मृदेवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम घडून आणतात आणि कारखान्यांमधून जे दूषित वायू बाहेर पडतात त्याचा देखील मानवी जीवनावर परिणाम होतो. मग कीटकनाशकांच्या वासाने किंवा त्याच्या संपर्काने मनोदौर्बल्य निर्माण होतं म्हणजे मानसिकता जी आहे ती कमकुवत होते आणि जर कीटकनाशकांच्या याचा जास्तीत जास्त श्वसनात आलं तर कदाचित मृत्यू देखील होऊ शकतो. मिथेन वायू, हा मिथेन वायू हा अत्यंत घातक वायू आहे. कारखान्यातून होणारी जी वायू गळती आहे त्या वायू गळतीतून हा मिथेन वायू बाहेर पडत असतो. अनेक वायूंचं ते मिश्रण असतं आणि तो विषबाधा घडून आणतो. म्हणजे तसेच ह्या मिथेनमुळे त्वचेचा कर्करोग होतो, दमा होतो, श्वसन संस्थेचे विकार देखील मनुष्यांना जडतात. असे हे सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, कणरूप पदार्थ, धूळ, कीटकनाशके, मिथेन या हवा प्रदूषकांमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. तर हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर काय परिणाम होतो तर वनस्पतीच्या पानांची जी छिद्र आहेत ते बुजतात. विद्यार्थी बालमित्रांनो, वनस्पतींचं नाक म्हणजे वनस्पतींचं पान. वनस्पती पानांच्या साहाय्याने श्वासोच्छवास करतात आणि ते याशिवाय हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू घेऊन आपलं अन्न ते तयार करतात म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया देखील करतात. मग ह्या सर्व क्रियांमध्ये जर प्रदूषण जास्त असेल तर त्या वनस्पतींचे पर्णछिद्रे बुजतात, प्रकाशन संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि जेथे प्रदूषण जास्त असेल त्या ठिकाणी वनस्पतींची वाढ खुंटली जाते, पाने गळतात किंवा त्या ठिकाणच्या वनस्पतींची पानं पिवळी पडतात. म्हणजे अशा प्रकारे ह्या वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय प्राणी जीवनावर काय परिणाम होतो तर प्राणी जीवनावर परिणाम अशा प्रकारचा होतो की श्वसनावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे सजीवांना श्वसनाचे त्रास होतात, डोळ्यांचे विकार उद्भवतात. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. आता वातावरण म्हणजे काय बाळांनो तर पहा, वातावरण म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीवर तपांबर, स्थितांबर आणि दलांबर अशा 3 प्रकारचे वातावरणाचे थर आहेत. आपण तपांबरामध्ये राहतो. तपांबर आणि स्थितांबर, तपांबराच्या शेवटी आणि स्थितांबराच्या पूर्वी ओझोन वायू आहे. तो ओझोन वायू त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे हवा प्रदूषणामुळे.
दुसरं, हरितगृह आहेत, त्या हरितगृहांवर परिणाम घडून येत असल्यामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे. याशिवाय अम्लवर्षा म्हणजे अम्लयुक्त पाऊस, हे हवा प्रदूषणाचे परिणाम वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. मग ओझोन थराचा ऱ्हास कसा होतो किंवा ओझोनच्या थराला कसा धोका पोहोचू राहिलेला आहे, तर हा जो ओझोन आहे हा ओझोन वायू सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत ते जर आपल्यापर्यंत कोणत्याही बिना अडथळ्याने जर आले तर फार मोठा अनर्थ घडू शकतो. परंतु हा ओझोन वायू त्यातील जे अतिनील किरण आहेत ते शोषून घेतो किंवा पृथ्वीवर जाण्यासाठी त्याला अडथळा निर्माण करतो. तो सृष्टीचं एक प्रकारे संरक्षण करतो आणि म्हणून त्या ओझोनला आपल्या पृथ्वीची छत्री मानलेलं आहे की ज्या छत्रीमुळे आपल्या सजीवांना संरक्षण मिळते. जर समजा ही छत्री धोक्याची झाली किंवा या छत्रीला छिद्र पडली तर मात्र मानवी जीवनावर त्याचा फार मोठा खोलवर परिणाम होऊ शकतो. ओझोन हा वायू प्राणवायूच्याच संयुगाचा आहे, कारण त्याचे रेणुसूत्र आहे O3. मग अशा ह्या ओझोन वायूच्या थराला छिद्र पडत आहेत. त्याचं कारण फ्लोरो कार्बन्स या वायूचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊन तो वायू हवेमध्ये मिसळल्याने तो ओझोनच्या अणूंना छेद देतो आणि ज्या ठिकाणी क्लोरोफ्लोरो कार्बन्स म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये जे वापरलं जातं किंवा एअर कंडिशन मध्ये देखील याचा वापर केला जातो आणि अशा काही ठिकाणातून हा वायू बाहेर पडत असतो आणि तो हा ओझोन थराला धोका पोहोचवू शकतो. म्हणून CFC असं देखील त्याला म्हणतात, क्लोरोफ्लोरो कार्बन. तर त्याच्यापासून ह्या ओझोनचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. आता हरितगृह परिणाम म्हणजे काय, तर कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण आपण पाहिलं अत्यंत अल्प आहे, परंतु ते जरी अल्प असलं तरी ते आपल्या मानवी जीवनासाठी आणि इतर सजीवांसाठी फार मोलाचा आहे. तो कार्बन डायऑक्साईड वायू काय करतो, तर सूर्याची उत्सर्जित ऊर्जा जी आहे ती शोषून घेऊन हवा किंवा उष्णता ही योग्य प्रमाणात ठेवण्याचं काम करतो. परंतु हे प्रमाण औद्योगिकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि परिणाम असा झालेला आहे की या कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि यालाच हरितगृह परिणाम असं शास्त्रीय भाषेत म्हटलेलं आहे. मग हरितगृह परिणाम घडून आणण्यासाठी जो कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, नंतर क्लोरोफ्लोरो कार्बन्स हे जे घटक आहेत, या सर्व घटकांना हरितगृह वायू असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम करणारे हे जे घटक आहेत, कार्बन डायऑक्साईड वायू, नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, क्लोरोफ्लोरो कार्बन्स, हे आपली उष्णता रोखून ठेवतात आणि एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हणतात. तर वाढत्या हरितगृह परिणामामुळे आपण पाहिलं की जागतिक तापमानामध्ये वाढ होऊ शकते. नंतर हवामानामुळे बदल होतो. जसजसे हवेतील दूषित वायूचे प्रमाण वाढत गेलं तसतसं फार मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ होत आलेली आहे. मग तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनात देखील अनियमितपणा आलेला आहे. वन्यजीवांना त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे.
तापमान वाढीमुळे हिमनद्या आणि हिमनग वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ झालेली आहे. मग याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलेलं आहे. जसं त्या वसुंधरेचं चित्र तुम्ही पाहिलं होतं, तसं इथे देखील एक चित्र पाहिलं आहे की ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम काय होऊ शकतो ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर आपण पुढील घटक पाहत आहोत, आम्लवर्षा. आम्लवर्षा म्हणजे काय? तर इथे आम्लवर्षा म्हणजे ऍसिड युक्त पाऊस. ह्या इंधनांच्या ज्वलनामधून हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचे ऑक्साइडे मिसळतात आणि ही ऑक्साइडे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्यामध्ये ती विरघळतात किंवा मिसळतात आणि त्यामुळे सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल अशा प्रकारच्या आम्लयुक्त पाणी असलेला पाऊस पडतो आणि त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात. ह्या पावसाचे थेंब किंवा हिमकण मिसळून हा पाऊस पडत असतो आणि अशा ह्या आम्लवर्षाच्या पावसामुळे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. मग इथे पहा या चित्रामध्ये कारखान्यातून निर्माण होणारा सल्फर डायऑक्साईड वायू, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचे ऑक्साईड आहे आणि ते ऑक्साईड हवेत मिसळतात आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे मध्ये मिसळून जो पाऊस पडतो तो आम्लवर्षा या रूपाने पडत असतो. मग त्याचे दुष्परिणाम काय होतात? तर त्याचे दुष्परिणाम अशा प्रकारचे की ह्या आम्लयुक्त पावसामुळे मृदा म्हणजे जमिनीची फार मोठ्या प्रमाणात हानी होते. पाण्याचे साठे त्याच्यातील आम्लता वाढते आणि संपूर्ण परिसंस्था, आता परिसंस्था हा एक शब्द जो आलेला आहे, परिसंस्था म्हणजे निसर्गातील जे सर्व घटक मिळून जे बनलेलं आहे त्याला परिसंस्था असे म्हटलेलं आहे. आणि मग अशा ह्या परिसंस्थेवर या आम्लवर्षाचा फार मोठा परिणाम होतो. पहा, याशिवाय इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूंच्या मूर्ती, तारेची कुंपणं यांचं क्षरण होतं. म्हणजे जे काही अशा वास्तू आहेत, काही धातुयुक्त वस्तू आहेत, त्यांचं झीज होते, क्षरण होतं म्हणजे झीज होते. असे ह्या आम्लवर्षाचे दुष्परिणाम होतात. आम्ल पर्जन्यामुळे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषले जातात. म्हणजे हवेमध्ये मिसळलेले जे काही विषारू वायू होते त्या वायूंच्या बरोबर जे काही इतर जड धातू होते ते जड धातू पाण्याच्या मार्फत त्या जमिनीला वनस्पतींना मिळतात आणि वनस्पतींमध्ये एक प्रकारचा दूषितपणा निर्माण होतो. याशिवाय याचा परिणाम जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त होऊ शकते. जर समजा याशिवाय त्या जलवाहिन्यांच्या धातूवर देखील त्याचा परिणाम होतो. काही वेळेला प्लास्टिकचे जलपेयात निक्षालन होऊन आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जर पाण्यातील आम्लाचं प्रमाण जास्त असेल आणि ते पाणी जर प्लास्टिकच्या भांड्यात किंवा पात्रात असेल तर त्याचा परिणाम होऊन ते पाणी पिल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे दुष्परिणाम वर्षामुळे घडू शकतात. तर अशा ह्या हवा प्रदूषणाचा आपण विचार केला तर त्या हवा प्रदूषणासाठी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतील का? तर अशा काही प्रतिबंधात्मक उपायांची यंत्रणा आता सध्या तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की कारखान्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, जे काही दूषित वायू आहेत त्या धुराचं प्रमाण कमी करण्यासाठी
करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच्यासाठी काही निरोधक यंत्रणा वापरण्यासाठी निर्बंध घातले गेलेले आहेत. याशिवाय गाळणी यंत्र म्हणजे फिल्टरेशन हे देखील केलं जातं आणि ज्यामुळे काही वायू तिथेच निष्क्रिय करण्याची देखील प्रक्रिया केली जाते. शहरामध्ये दुर्गंध पसरवणाऱ्या जो कचऱ्याची विल्हेवाट आहे लावली जाते, तर ती विल्हेवाट लावत असताना तो कचरा न जाळता काही म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून त्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया घडून त्याच्यापासून इतर काही नैसर्गिक त्या ओल्या कचऱ्यापासून वायू मिळवणं, तसेच ओल्या कचऱ्यापासून काही खतं तयार करणं, अशी प्रक्रिया घडून आणून हवा प्रदूषणावर प्रतिबंध केला जाऊ शकतो. याशिवाय रासायनिक अस्त्र आणि आण्विक चाचण्या यांच्यावर काही निर्बंध आणावेत किंवा त्यांच्यामध्ये जे नियंत्रण आणलं तर तरी देखील हवा प्रदूषण रोखलं जाऊ शकतं. आणि ज्या ज्या ठिकाणी क्लोरोफ्लोरो कार्बन्स निर्माण होतो अशा उत्पादनांवर बंदी आणि बंधनं जर आणली तर हवा प्रदूषण थांबवू शकतं. मग अशी ही सगळी जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर हवेच्या प्रदूषणाला आळा बसण्याचा परिणाम होईल. जर हवा प्रदूषण थांबले तर मानवी जीवनाचं आरोग्य चांगलं होऊ शकेल. तर हवेचे गुणवत्ता निर्देशांक की पहा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला तापमान दर्शक यंत्र पाहायला मिळतात. हवामान कसं आहे ते दर्शवणारे यंत्र पाहायला मिळतात. तर हवेमध्ये जे काही घटक आहेत, प्रदूषित घटक आहेत, ते किती प्रमाणात आहेत, कसे आहेत हे दर्शविणारे काही यंत्रणा काही प्रमुख शहरांमध्ये काही ठराविक ठिकाणी असतात आणि त्यातून त्या ठिकाणी त्या शहरातील हवा कितपत दूषित झालेली आहे हे त्या नागरिकांना कळतं. हवेच्या गुणवत्तेत निर्देशांकात निश्चित करण्यासाठी असलेले जे सल्फर, कार्बन, नायट्रोजन हे जे वायू आहेत यांचं प्रमाण वाढलंय की कमी झालंय हे कळतं. आणि भूपृष्ठावरील हवेत असलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये ओझोन आणि इतर काही कणीय पदार्थ किती प्रमाणात आहे याची देखील कल्पना येऊ शकते. आणि हे अशी हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दाखवणारे फलक काही शहरांमध्ये मुख्य चौकांमध्ये असतात. तर विद्यार्थी बालमित्रांनो, अशा विविध प्रकारे हवा प्रदूषण या प्रकाराची आपण माहिती मिळवलेली आहे. आणि आता आपण जो काही घटक शिकलेलो आहोत त्या घटकाच्या मूल्यमापनाकडे जात असताना मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्यायची आहे. तर तुम्ही सर्वांनी त्यासाठी तयार राहायचंय. तर आहात ना तुम्ही सर्व तयार? तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे वायू प्रदूषण होते? मॅडम सॉरी सर, मी सांगू आयुष? बोल बाळा, बोल. हॅलो सर, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. आता पहा, मी पर्याय न वाचण्याच्या पूर्वीच आयुषने उत्तर दिलेलं आहे कार्बन डायऑक्साइड. ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यामधील कार्बन डायऑक्साइड वायू हा आपण प्रत्येक याच्यामध्ये पाहिलं की त्यामुळे हवा प्रदूषित होते, हे पाहिलेलं आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. धन्यवाद आयुष. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनेत नैसर्गिक प्रदूषके आहेत? प्रश्न नीट ऐका. खालीलपैकी कोणत्या घटनेत नैसर्गिक प्रदूषके आहेत? पर्याय 1 इंधन वापर, पर्याय 2 ब
धुळीची वादळे. पर्याय क औद्योगिकीकरण. सर मी गायत्री सांगू. बोल गायत्री. ब धुळीचे वादळे. हा बरं, मी जरा तुम्हाला याच्यावर प्रश्न असा विचारणार आहे की धुळीचे वादळे हे नैसर्गिक प्रदूषणे आहे असं सांगितलं, तर मग इंधन वापर आणि औद्योगिकीकरण हे कोणती प्रदूषके आहेत? सर इंधन वापर आणि औद्योगिकीकरण हे मानव प्रदूषके आहेत. मानव निर्मित प्रदूषके आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं अतिशय बारीक लक्ष होतं. आपण मानव निर्मित प्रदूषके आणि नैसर्गिक प्रदूषके हे पाहिलेले आहे. त्यामध्ये दोघांनाही धन्यवाद. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी द्रवरूप इंधन कोणते? खालीलपैकी द्रवरूप इंधन कोणते? अ सरपण, ब सीएनजी, क पेट्रोल. सर मी सांगू का? हा बोल विशाखा. खालीलपैकी द्रवरूप इंधन कोणते? तर पेट्रोल को. ओके ओके ओके. हा तर पहा, विशाखाने अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे तिचं. पेट्रोल हे द्रवरूप इंधन आहे, सरपण स्थायूरूप आहे, सीएनजी वायुरूप आहे. ओके. चौथा प्रश्न आहे, कोणी वाचतंय का हा प्रश्न? सर मी वाचू सक्षम. हा वाच, सक्षम वाच. काळे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? अ लंडन, ब पीटर्सबर्ग. पीटर्सबर्ग ऑस्ट्रेलिया. हा उत्तर बोला. आहे ब. ब ब काय? बोल बर, त्या शहराचं नाव बोल. बोल बाळा. पीटर्सबर्ग. 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 हा अमेरिकेतील पीटर्सबर्ग या शहराला काळे शहर म्हटलेले आहे, कारण त्या दिवसा देखील अंधार, रात्रीसारखा काळोख पसरलेला होता म्हणून. येस टीचर. हा ओके. पृथ्वीची छत्री कोणत्या वायूला म्हटले आहे? पृथ्वीची छत्री कोणत्या वायूला म्हटले आहे? एक अ ऑक्सिजन, ब ओझोन, क नायट्रोजन. बोला. सर मी गायत्री सांगू. बोल. ब ओझोन. ओझोन लेअर, ओझोन थराला पृथ्वीची छत्री असे म्हणतात. अरे वा, छान. अतिशय समर्पक शब्दांमध्ये गायत्रीने उत्तर दिलेलं आहे. ओझोनला आपल्या पृथ्वीची छत्री म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, म्हणजे तुम्हाला या घटकाची पूर्णतः चांगल्या प्रकारची माहिती झालेली आहे. तर आता तुम्ही थोडासा घरचा अभ्यास पण घेतला पाहिजे की नको? तर तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी हे 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या 3 प्रश्नांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न आहे, तुमच्या सभोवताली कोठे कोठे प्रदूषण असते ते लिहा. प्रश्न दुसरा आहे, हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे सविस्तर लिहा. प्रश्न तिसरा आहे, ओझोन थराचे महत्त्व सांगून घट होण्याची कारणे वर्णन करा. काढला का स्क्रीनशॉट तुम्ही? ओके. तर सर्वांना धन्यवाद.